नगर परिषद निवडणुकानंतर जर आपण पाहिलं तर नगर परिषद निवडणुकांमध्ये सत्ता स्थापनेचे वेग आलेला आहे। वेगवेगळ्या पक्षातील लोकांना सोबत घेऊन जे ती सत्ता स्थापन केली जात आहे, सभापती पदाचं वाटप केलं जात आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजपची युती झालेली होती। त्यानंतर टीका झाल्यानंतर थेट 12 नगरसेवकांनी जे आहे तो भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। असाच प्रकार अमरावतीच्या वरुडमध्ये घडलेला आहे। वरुड नगर परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर 2 काँग्रेसच्या उमेदवारांनी त्यांचा स्वतंत्र गट तयार केला होता, परंतु आता तो गट रद्द करून थेट त्यांनी भाजपमध्ये जो आहे तो त्यांचा काँग्रेस पक्ष विलीन त्या ठिकाणी केलेला आहे। याच्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते डॉक्टर अनिल बोंडे आहेत। सर, कसं पाहता अंबरनाथमध्ये जर आपण पाहिलं तर 12 नगरसेवक थेट भाजपमध्ये आले, दुसरीकडे आता काँग्रेसचे 2 नगरसेवक यांनी स्वतंत्र गट केला होता, तो गट मोडीत करून थेट भाजपात प्रवेश केलेला आहे। वरुडमध्ये भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमत होतं। 18 नगरसेवक निवडून आले होते। आता या 2 नगरसेवकांनी जे काँग्रेसवर निवडून आले, एक अधव नावाचा आणि एक मुस्लिम नगरसेवक आहे, त्यांनाही काँग्रेसच्या मध्ये काही तथ्य वाटलं नाही आणि भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं तर आपल्या परिसराचा विकास होऊ शकेल आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांचा गटभंग केला आणि ते भारतीय जनता पक्षासोबत आले। मूळ प्रश्न हा आहे की त्यांच्या नेत्यावर विश्वास नाही आहे। त्यांना माहीत आहे की आपल्या नेत्याची नीती नाही, नियत नाही आणि नेतासुद्धा नाही, आणि त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस जे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विकासाचं काम करतात आहे त्यावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रभागामध्ये सुद्धा विकास व्हावा म्हणून ते लोक आले। त्यांचं निश्चितपणे स्वागतच केलं पाहिजे। ओबीसींच्या सभा मोठ्या प्रमाणात होत आहेत अमरावतीमध्ये। काल खुर्दीन ओबीसींची सभा झाली, त्यानंतर त्यांच्या भावाची देखील सभा होणार असल्याचं बोललं। ओबीसीचं एकच म्हणणं आहे की सर्व मुस्लिम एकवटला पाहिजे आणि एकवटल्यानंतर सत्ता काबीज करायची आहे। त्याला अमरावतीचा महापौर मुस्लिम करायचा आहे। त्यांनी तर MLA MP पर्यंत जोर मारला आहे आणि आता तर प्रधानमंत्र्यापर्यंत हिजाब घालणारी महिला होईल असं वक्तव्य करायला सुद्धा ओवेसी पाठीमागं पाहत नाही। आणि म्हणून हिंदूंना आमचं सांगणं आहे, माझंही सांगणं आहे, सर्व नेत्यांचंही सांगणं आहे की एकत्र राहाल तर सेफ राहाल। योगीजी आले होते अचलपूरला, त्यांनी सांगितलंच होतं बटेंगे तो कटेंगे। आणि म्हणून आता तरी हिंदूंना एक विचार करणं आवश्यक आहे की आपल्या शहरामध्ये MDMA महापौर नको असेल, गुन्हेगारी प्रवृत्ती जर कमी करायची असेल, आमच्या माता भगिनीची सन्मान व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर एकजूट व्हा आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे राहा, हाच संदेश मी ओबीसीच्या वक्तव्यामधून घेतो आहे। उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिली TV9ला, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मातोश्रीवर टीका करणं बंद करा, फडणवीसांसाठी मातोश्रीचे दारं उघडतील। आता त्यांच्या मनामध्ये काय आहे ते मी जाणू शकत नाही, पण फडणवीस देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी करतात आणि संपूर्णतः मुंबईमध्ये महापौर झाल्यानंतर मराठी माणूस हा मुंबईमध्ये सेटल झाला पाहिजे, त्याचं स्थलांतर होऊ नये यासाठी प्रयत्न करतात आणि मला असं वाटतं ते आवडलं असेल कदाचित उद्धव साहेबांना आणि म्हणून ते मातोश्रीचे दारं उघडायचा प्रयत्न करत असतील, है ना। नक्कीच भाजपचे नेते हे अनिल बोंडे होते। ज्या पद्धतीनं वरुड नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी जे आहे ते थेट भाजपमध्ये विलीन झाले त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे। भाजपचा विकास त्यांना आवडला असेल म्हणूनच ते भाजपमध्ये आले असं त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।